ताई, तुझी तयारी झाली असेल तर ये, आपण सेल्फी काढूया. तयारी किती घाई तुला सेल्फीची. चल काढूया. थांब, मी 10 मिनिटांनी येते. अगं थांब ना जरा वेळ, थांब ना. थांब, येते मी. किती घाई येईल अशी. दादा ये ना, आपण सेल्फी काढूया. चल तेजस, तू पण ये. चल. अरे आई बाबा कुठे आहेत? बाहेर गेलेत, येतील इतक्यात. हॅलो, माझा फोटो कुठे छान आहेस? आलाय. तू बघ कसं आलास? दिसतोय. वाव. अरे त्या रोहितला आणले का बरोबर? छान आलाय, हा. आलाय तो पण. या ठीक आहे, ओके बाय. आलेत ते पण. चल अजून काढूया. अरे सेल्फी ये. काय यार, एवढं घाईत कशाला बोलवलं? अरे यार, येतच होतो आम्ही. एक मिनिट थांबा ताई. हो. अरे वा, चला सेल्फी काढूया. फोटो काढताय बाई. अरे मला का ढकलतायसा? माझा बी काढा फोटो. आजोबा, हा? काय तुमचं मध्ये मध्ये? सेल्फी काढतोय ना आम्ही. आजोबा तुम्ही तिकडे बसा, चेअर मध्ये बसा तुम्ही. चला आपण इकडे काढूया साईडला. बघू बघू. तुम्हाला काय करायचंय ते सेल्फी का काय ते? बसा की एक जागी गुमान. अरे देवा पांडुरंगा, काय नाही ग. बरीच दिवस झालं चौथाचा फोटो नाही पाहिला. झाली इच्छा फोटो काढायची. म्हणलं बघाव तरी हा म्हातारा कसा दिसतो या. मला आठवतंय पूर्वी आपण जत्रेत जाऊन फोटो काढायचो. मैल मैल दूर चालत जायचो कॅमेऱ्यात फोटो काढायला. पण आज घरात कॅमेरा असून सुद्धा आपला एखादा कोणी फोटो काढायला मागेना. आणि काय करायचंय आपल्याला सेल्फी. जाऊ दे, म्हातारपणाचं दुःख या पोरांना काय कळणार. रामू, हे रामू, काय करतोस र? मोबाईल दे रे जरा तुझा. मोबाईल कशा बाई? अरे दे, घे 5 मिनिटं. हो हो. पोरं फोटो काढत नाही काय माझ्या म्हाताऱ्याचा? आव उठा जरा, काय झालं? चला सेल्फीचा फोटो काढू. अरे पांडुरंगा, म्हातारपण म्हातारपण. इथं बघा, सेल्फी. हे घ्या बघा.
अरे वा, चांगला आलाय फोटो. चेहरा सुकलाय ग माझा. म्हातारा झालोय आता, पण तू अजून तशीच गोड आणि सुंदर आहे. तुमचं आपलं काहीतरीच. अगं, या सेल्फीमुळं आज स्वतःला बघायला तरी मिळालं. असं रोज पाहतो स्वतःला आरशात, पण या सेल्फीनं आज खऱ्या अर्थानं आरसा दाखवला. आपल्या म्हाताऱ्याला काय करायचं सेल्फी? या पोरांना काय कळणार आपल्या भावना? मीच माझा सेल्फी आणि तू या म्हाताऱ्याची स्टिक. आजोबा, मी तुमच्याशी खूप वाईट वागले. चला आपण सेल्फी काढूया. म्हातारपण हे लहान मुलांसारखं असतं. अशा वेळेस हवं असतं ते फक्त प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकी. तर आपल्या घरातल्या वयोवृद्धांना थोडा वेळ द्या. त्यांची आवर्जून विचारपूस करा. त्यांचा एकटेपणा कमी होईल. आपण एकटे नाही, आपल्यासोबत आपलं घर आहे आणि कुटुंब आहे याची त्यांना जाणीव होईल. आणि जेव्हा असं होईल तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू हे लाख मोलाचं असेल.